या क्षणाला आता आपण विधानसभेच्या आत पोहोचलेलो आहोत। ARच्या माध्यमातून अर्थात व्हर्च्युअल ग्राफिक्सच्या माध्यमातून ही विधानसभा आहे। हीच विधानसभा आता नव्या महाराष्ट्राची मुहूर्तमेढ करणार आहे आणि या संपूर्ण विधानसभेचा हा सगळा चेहरा आम्ही व्हर्च्युअली आपल्यापर्यंत आणत आहोत। कशासाठी? तर फक्त आणि फक्त यासाठी एक तुम्ही फक्त जय महाराष्ट्र बघावं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी राजकारण घडतं, ज्या ठिकाणी तुमच्या आमच्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या निर्णय प्रक्रियेचे ठाम आणि ठोस निर्णय होतात, त्या सगळ्याचे निकाल लागावेत याच्यासाठी हा तपशील आपल्या समोर आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती जागा विधानसभेतला हौद म्हणजे वेल असं म्हटलं जातं। हा असा अर्धगोलाकार स्वरूपाचा हौद असतो। या अर्धगोलाकार स्वरूपातल्या हौदामध्ये अनेकदा आंदोलनं झालेली आहेत, ही आम्ही पाहिली आहेत। पण आता तुम्ही माझ्या आजूबाजूला हे जे पाहताय हे ग्राफिक्सचं तपशील आहे। या तपशिलामध्ये आपल्याला कळू शकेल कुणाला किती जागा मिळालेल्या आहेत। तपशील फार बारीक आहे, त्याच्यामुळे तो अत्यंत बारीक असल्याने बारकाईनेच आपल्याला पाहावा लागेल। दरम्यान या तपशिलाच्या बरोबर आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की या स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत कशा पद्धतीने रचना होणार आहे। आत्ताच्या घडीला ही संपूर्ण महाराष्ट्राची विधानसभा ही तुमच्यापर्यंत व्हर्च्युअल माध्यमातून पोहोचली आहे। आता तुमच्या समोर हे जे ग्राफिक्स येत आहे हे बारकाईने पहा। या विधान भवनातल्या विधानसभेच्या अंतर्गत असलेल्या हौदात म्हणजे ज्याला वेल इंग्लिशमध्ये म्हटलं जातं तिथे हे ग्राफिक्स आम्ही आपल्यासाठी सादर करतोय आणि याच्यामध्ये आकडे आहेत, छोटे छोटे आकडे आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेतले 288 जागांचा हा महत्त्वाचा आकडा या ठिकाणी आहे आणि त्याच्या पुढच्या भागात आपण पाहिलं तर टप्प्याटप्प्याने तुम्हाला हे कोणाला किती जागा मिळतात याचा आकडेवारीतला तपशील दिसू शकतो। पूर्णपणे अर्धवर्तुळाकार स्वरूपात हा माहितीचा तपशील आपल्या समोर आहे आणि एका बाजूला हा तपशील आपल्या समोर असताना 231 जागा या महायुतीला आहेत। त्यामुळे तुम्ही पाहू शकता या अर्धगोलाकारात एक भाग इकडे एक भाग या बाजूला आहे आणि हा इकडचा भाग यापेक्षा पिवळ्या रंगातला जो भाग आहे तो मोठा आहे। या पिवळ्या रंगातला जो भाग आपल्या समोर येतोय, आता मी थोडासा दुसऱ्या बाजूला आलोय त्यामुळे तुम्हाला इथे 288 मधला महत्त्वाचा भाग हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिसतो आहे। पिवळ्या रंगातला जो भाग आहे तो मोठा आहे, पिवळ्या रंगातला जो भाग मोठा दिसतोय तो महायुतीचा आहे। दरम्यान जे छोटे छोटे तुकडे आहेत तेही आपल्याला वेगवेगळ्या पक्षांच्या रंगाच्या अनुषंगाने ओळखता येऊ शकतात। विधानसभेच्या अंतर्गत भागातली ही रचना आणि याच पद्धतीने भविष्यामध्ये विधानमंडळाच्या या संपूर्ण परिसरात म्हणजेच त्या आतल्या भागामध्ये खुर्च्यांवर सत्ताधारी बसतील, विरोधकही बसतील। आत्ता या घडीला जिथे मी उभा आहे बरोबर माझ्या समोरच्या बाजूला विधिमंडळात रचना असते त्याप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष बसतात। अध्यक्षांच्या उजव्या हाताला म्हणजे आता विरुद्ध दिशेला या बाबतीत आपण म्हटलं तर उजव्या हाताला सत्ताधारी असतात, डाव्या बाजूला विरोधक असतात। आता या खालच्या भागामध्ये आपण जो पाहतोय तपशील तो तपशील हा इथल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून खास प्रकारे आपल्यापर्यंत आणलेला आहे आणि त्यातून आपल्याला आकडेवारी दिसत असेल ती थोडीशी बारीक आकडेवारी आहे। या बारीक आकडेवारीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत असेल की कोणत्या जागेवर किती संख्येने किती आमदार निवडून येत आहेत, कोणाचे किती आमदार निवडून येत आहेत हा तपशील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। आणि आता या क्षणाला तो सगळा तपशील आपल्या समोर असताना नीट बारकाईने जर आपण पाहिलं तर आपल्याला 231च्या आसपास महायुतीची आकडेवारी दिसेल। या खालच्या चौकोना आपल्या गोलामध्ये आपण पहा, या गोलातला सगळ्यात पुढच्या भागातला जो महत्त्वाचा रंग आहे तो महायुतीचा आहे आणि हा महायुतीचा रंग असल्याने त्याला एक प्राप्त झालेला आकार आहे तो सर्वाधिक आहे। त्याच्या थोडंसं आपण मागे येऊया। आता थोडीशी ग्राफिक्स तुम्ही मागे घ्या म्हणजे आपल्याला इतरही गोष्टी लक्षात येतील। या भगव्या रंगाच्या आजूबाजूला असलेले छोटे छोटे रंग आहेत ते मवियाचे आहेत, अत्यंत स्वाभाविकरित्या ते आहेत आणि ते मवियाचे असल्याने त्यांचा आकार संख्यात्मक आकार हा कमी दिसतो आहे कारण त्यांची आकडेवारी 50ला सुद्धा पोहोचत नाही आहे। आजच्या घडीला फक्त आणि फक्त 46 आमदार मवियाचे निवडून येताना दिसतात। त्यात 20 आमदार उद्धव ठाकरेंचे आहेत, 10 आमदार शरद पवारांचे आहेत
आणि उरलेले आमदार काँग्रेसचे. आता दुसऱ्या बाजूनं म्हणजे ही विधानसभा आतमधल्या दिशेनं कशी असते, कशी दिसते ते दाखवण्याच्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत खास बनवलेली ही व्हर्च्युअल ग्राफिक्स आणली आहेत. व्हर्च्युअल ग्राफिक्सच्या माध्यमातून जगात अनेक चमत्कार घडतात. हाच त्यातला एक चमत्कार खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्यासाठी विविध दृश्यातून आपण आपल्यापर्यंत आणतोय. आता ही प्रेक्षक गॅलरी आहे जी तुम्हाला दिसतेय. या प्रेक्षक गॅलरीच्या माध्यमातून विधानमंडळातलं भवनातलं विधानसभा आणि विधान परिषदेतलं कामकाज बघायला आपण सहभागी होऊ शकतो. दरम्यान जिथे हिरवा गालीचा असतो ती जागा विधानसभा आणि केंद्रामध्ये ती जागा लोकसभा म्हणून ओळखली जाते. आता मी जिथे उभा आहे तो विधानसभेतला हौद आहे, ज्याला इंग्रजीमध्ये वेल म्हटलं जातं. बऱ्याचदा इथे येऊन आंदोलन केलं की सभागृहाचं कामकाज बंद पडतं. दरम्यान आम्ही या जागेचा वापर केलाय तो खास आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी की इथे आता थोड्या वेळाने एक गोल येणार आहे. या गोलात आम्ही दाखवू कशा पद्धतीनं विधानसभेमध्ये जागांचे वाटप होऊ शकेल. आणि या जागांच्या वाटपाच्या अनुषंगानं आता नवीन ब्लॉक्सच्या माध्यमातून, ठोकळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की कोणता पक्ष कुठे कशा पद्धतीनं स्थापित असेल. मोठा, सगळ्यात जास्त मोठा रंग जो तुम्हाला दिसतोय त्या बाजूला, तो तिथे असलेला रंग आहे तो महायुतीचा आहे, कारण सर्वाधिक आकडा हा आत्ता त्यांच्याकडे. त्याच्या बाजूचा जो छोटा दुसरा एक आणखीन रंग आहे निळा, तो आणि त्याच्याच आजूबाजूचे इतर रंग हे मिळून मविया होताना दिसते आहे. पण त्यात सुद्धा आपल्याला इतर पक्षांना लक्षात घ्यायला लागेल. संख्यात्मक दृष्ट्या हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर हे विधानसभेच्या अंतर्गत रचनेतलं एक महत्त्वपूर्ण कौशल्यपूर्ण ग्राफिक्स ARच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलं. आणि जेणेकरून या संपूर्ण परिसरामध्ये कशा पद्धतीची रचना असणार आहे, ज्या वेळेला प्रत्यक्षात आमदार इथे बसतील, कामकाज करतील, तेव्हा हा संपूर्ण परिसर किती मोठ्या प्रमाणात महायुतीचे आमदार व्यापून टाकतील आणि केवढीशी जागा ही मवियाला उरेल हे दाखवण्यासाठी आपल्याला ह्या खाली जी काही ग्राफिक्स दिली आहेत त्यावर पाहावं लागेल. किती मोठी जागा व्यापली जाणार आहे महायुतीच्याकडून आणि किती जागा उरणार आहे मवियाला, याची उत्तरं आत्ता कल्पना स्वरूपात जर तुम्हाला घ्यायची असतील तर ही ग्राफिक्स पहा. आणि या ग्राफिक्सच्या बरोबर अजूनही तपशील आता समोर येईल. थोड्याच वेळात या रिकाम्या जागेमध्ये आणखीन एक नवीन ग्राफिक्स आपल्या समोर येणार आहे. हा सगळा तपशील हा आकडेवारीच्या माध्यमातला आहे. आकडेवारी पण त्याच बरोबर आणखी ठळकपणे टीव्ही स्क्रीनच्या खालच्या बाजूला सातत्याने येते, तीही पहा. 231 महायुती, 288 पैकी 231 महायुती, सुमारे 75% आसपास यश हे भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडीला मिळालेलं आहे. महायुती आहे ज्याच्यामध्ये शिंदे आहेत, अजित पवार आहेत आणि इतरही रिपाईचे घटक आहेत. दरम्यान आता तपशील हा महाराष्ट्रामधल्या निकालात कोण असे लोक आहेत, कोण असे उमेदवार आहेत की ज्यांनी वेगळा काही ना काहीतरी निकाल दिला. आता आपल्या समोर विलासरावांची दोन्ही मुलं आमदार म्हणून आपल्याला परिचित असलेली समोर आली आहेत. पण या वेळेला निकाल बदललाय. विलासरावांचे वारस पराभूत झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला राण्यांनो बाजी मारली अशा प्रकारचा निकाल लागलाय. नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीतून आहेत, ते विजयी झालेले आहेत. कणकवली हा त्यांचा मतदारसंघ आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर निलेश राणे हे जे माजी खासदार होते, ते माजी खासदार निलेश राणे यांनी विजय प्राप्त केलेला आहे, तो शिवसेनेच्या तिकिटावर. दरम्यान कोण जिंकलं कोण पराभूत याचाही तपशील या टीव्ही स्क्रीनवर येतोय, तोही आपण पाहणार आहोत. एकनाथ शिंदे विजयी झालेले आहेत. निकाल अत्यंत अपेक्षितच आहे, यात चमत्कृतीपूर्ण असं काही नाही, पण ते आनंद दिघेंच्या नातेवाईकाला पराभूत करून विजयी झाले आहेत हे महत्त्वाचं. युगेंद्र पवारला पराभूत करून त्यांचे काका अजित पवार विजयी झालेले आहेत. आदित्य ठाकरेंनी मिलिंद देवरा राज्यसभा खासदार शिवसेना यांना पराभूत केलंय. नितेश राणे यांनी
संदेश पारकरांना पराभूत केलंय। तर निलेश राणे यांनी वैभव नाईकांना पराभूत केलंय। झिशान सिद्दीकी विजयी झाले आहेत। त्यांनी आदित्य आणि उद्धव यांचे नातेवाईक वरुण सरदेसाईंना पराभूत केलेला आहे। पुढचा तपशील आता स्क्रीनवर येईल आपल्या। हा विजयाचा जल्लोष आहे। आपण राज्यभर हे चित्र पाहतोय। महायुतीच्या दणदणीत यशानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसलेले आहेत। विलासरावांचे वारस पराभूत झालेले आहेत। धीरज देशमुख आणि अमित देशमुख दोघांनाही लातूरकरांनी घरी बसवले। पुढचा तपशील आता आपल्या समोर लवकरच येईल। कोणाची मुलं हरली, कोणाची मुलं जिंकली, पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची नामुष्की भोगावी लागलेली आहे। कराड दक्षिण मधून पराभूत झालेले आहेत पृथ्वीराज चव्हाण। दारुण पराभवामध्ये आणखीन एक नाव जोडले गेले, बाळासाहेब थोरात यांचं। मुख्यमंत्री पदावर दावा करणारे हे दोन्ही काँग्रेसी घरी बसवले गेलेले आहेत। रोहिणी खडसे यांना सुद्धा मुक्ताईनगर मधून पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। यशोमती ठाकूर तिवस्यातून पराभूत झालेले आहेत। हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांचं संस्थान खालसा झालेलं आहे। वडील आणि मुलगा दोघंही पराभूत झालेले आहेत। बाळा नांदगावकर यांच्या पराभवानं अपेक्षा भंग झालाय, कारण तिथं महायुतीनं उमेदवार न देऊनही बाळा नांदगावकर मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हावर जिंकू शकलेले नाहीत। अवघी एकमेव जागा आमदारकीची मनसेची होती, तीही गेली। आता तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं। आईची भावनिक प्रतिक्रिया, ही एका आईची मुलाला दिलेली शाबासकी आहे आणि ही एका आईची कौतुकाची थाप आहे। देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम, ह्या दोन्ही गोष्टींनी त्याला हा मोठा विजय मिळवून दिलेला आहे। आता या आईला आपलं एक अपूर्ण स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचंय। महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। गिरीश महाजन विजयी झाल्याचा तपशील येतोय। जामनेर मधून गिरीश महाजन विजयी झाले आहेत। शरद पवार गटाच्या खोडपेंना त्यांनी पराभूत केलेलं आहे।
सलग 7व्यांदा गिरीश महाजन जिंकलेले आहेत, सलग 7व्यांदा विजयी होत ते यापूर्वी 2दा मंत्री राहत. आता या निमित्तानं काय पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं येत्या सरकारात त्यांचं स्थान असेल हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे. गिरीश महाजन विजयी झाले आहेत. जामनेर मधला तपशील समोर येतोय. मंत्री गिरीश महाजनांचा या ठिकाणी मोठा दणदणीत विजय झालेला आहे. गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातून 7व्यांदा विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांचा पराभव केलाय. आम्ही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जाणून घेऊयात. भाऊ काय सांगणार? भाऊ 7व्यांदा आपण आपला गड राखलेला आहे. भाऊ काय सांगणार? आज 7व्यांदा मी या मतदारसंघातून या ठिकाणी निवडून आलेलो आहे. हा 7व्यांदा मी या मतदारसंघातून सतत 7व्यांदा 95 पासून यावेळेला या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आणि आज मी निवडले पण मला अतिशय आनंद असा आहे की या जिल्ह्यामधल्या सगळ्या 11 जागा आम्ही या ठिकाणी कायम ठेवलेल्या. उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या जागा 100% जागा युतीने या ठिकाणी कायम ठेवलेल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये तर आज विक्रमच झालेला आहे. म्हणजे विश्वासही बसत नाही कधी कधी इतक्या मोठ्या मताधिक्याने मतदारांनी जनतेने आपल्या भगिनींनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. विजयाचं श्रेय कोणाला देणार भाऊ? निश्चित जनतेला आहे, मतदारांना आहे, आमच्या भगिनींना आहे आणि आमच्या नेतृत्वाला आहे. नक्कीच मंत्री गिरीश महाजनांनी या ठिकाणी 7व्यांदा आपला गड राखलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जुगल पाटील जय महाराष्ट्र. जुगल पाटील जय महाराष्ट्र. जळगाव. आता तपशील तुमच्या समोर येतोय तो उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यांचा. उद्धव ठाकरेंच्या कडून पत्रकार परिषदेमध्ये विजेत्यांचं अभिनंदन करत असताना काही टोमणे मारण्यात आले. आपण ते ऐकणार आहोत. जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामीच आली असं वातावरण या निकालाने दिसतंय. मला असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं. आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये. नक्की काहीतरी गडबड. असं त्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की बरं ऐका एक मिनिट. त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल. तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा. आता तपशील अधिक जाणून घेण्यासाठी आपण पुण्यामध्ये जातोय. पुण्यात लागलेले निकाल सुद्धा धक्कादायक ठरलेले आहेत. रोहन कदम आमचे प्रतिनिधी या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेले आहेत. रोहन, मला विचारायचंय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? होय सर पोहोचतोय. बिलकुल बिलकुल बिलकुल. रोहन, काय ताजा तपशील? धंगेकरांच्या पराभवाचा धक्का त्यांना पचवता आलाय का? केवळ धंगेकरच नाही तर काँग्रेसचा अगदी शब्दशः सुपडा साफ जो आहे तो संपूर्ण पुणे जिल्ह्यातून झालेला पाहायला मिळतोय. कारण का विद्यमान 3 आमदार काँग्रेसचे जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये होते आणि या तिघांचा देखील दारुण असा जो आहे तो पराभव झाला. यामध्ये कसब्यातून रवींद्र धंगेकर होते, भोरमधून संग्राम थोपटे होते आणि पुरंदरमधून संजय जगताप होते. या तिघांचा देखील दारुण पराभव जो आहे तो महायुतीच्या उमेदवारांनी केलेला पाहायला मिळतो. आणि निश्चितपणाने धंगेकरांना देखील हा पराभव पचवणं जे आहे ते जड आहे. कारण का खरं तर मागील काही दिवसांपूर्वी मला पटकन आपण उत्तर द्या रोहन कदम. मी तुमच्या डोक्यावर गुलाल पडलेला पाहतोय,
कुणाचा गुलाल आहे हा? निश्चितच या गुलालाच्या रंगावरूनच आपल्याला समजेल की नेमका कोणाचा हा गुलाल आहे, कारण का मागच्या वेळेस पोटनिवडणुकीच्या वेळेस जे ते कसब्यामध्ये हिरवा गुलाल उधळल्याची माहिती मिळत होती। असा हिरवा गुलाल जो आहे तो कसब्यामध्ये दहिंकरांच्या विजयानंतर पाहायला मिळाला होता आणि त्याचा बदला जो आहे तो भाजपने घेतलाय। भाजपने कसब्याचा गड जो आहे तो पुन्हा राखला आणि त्यानंतर आता हा संपूर्ण भगवा गुलाल जो आहे तो उधळण्यात आलेला आहे आणि त्याच्याच निमित्ताने आपण हे सगळं कव्हर करत असताना आपल्या देखील अंगावरती तो पडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे बिलकुल बिलकुल, पण आपण रंगात रंगुनी वेगळं राहायला हवं। रंगात रंगुनी रंग माझा वेगळा आहे, पत्रकाराचं खरं बीद आहे आणि तुम्ही पत्रकार भवनातच उभे आहात। मला पटकन एका आता राजकीय मुद्द्याकडे यायचं आहे आणि तुम्ही त्याचं पटकन उत्तर द्या। संग्राम थोपटे पराभूत होत आहेत, या निमित्तानं आता समीकरणं कशी बदलणार आहेत? कारण संग्राम थोपटे तसं पाहायला गेलं तर शरद पवार विरोधक आहेत। आता अजित पवार प्रबळ झाल्यानंतर थोपटेंचा पराभव, पुण्यातलं राजकारण कसं बदलणार आहे ते सांगा। अगदी निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे ते राजकीय बदल होतील, समीकरण बदलतील, कारण का संग्राम थोपटे मागील जवळपास 10 वर्षापासून त्या ठिकाणी आमदार होते। त्यांचे वडील आनंदराव थोपटे हे मंत्री होते, मुख्यमंत्री पदापर्यंत ते जातील अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली होती। परंतु मोठा राजकीय घराण्याचा वारसा असताना देखील संग्राम थोपटे यांचा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो पराभव झाला आहे आणि ही नांदी आहे बारामती लोकसभा जिंकण्याची। कारण का आपण पाहिलं की मागच्या वेळेसपासून भाजपला बारामती लोकसभा जी आहे ती जिंकायची होती कुठल्याही परिस्थितीमध्ये, परंतु भोर आणि पुरंदर या 2 मतदारसंघामुळे जो आहे तो सगळा घोळ निर्माण होता आणि आता जो आहे ते आता भोरचा तिढा तर अजित पवारांच्या रूपाने सुटलेला पाहायला मिळतोय, कारण का तिथून मांडेकर जे आहेत ते विजयी होत आहेत, तर दुसरीकडे पुरंदरमध्ये विजय शिवतारे जे आहेत ते आता पुन्हा विजय झाले। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या वेळेस पवारांना हरवणं किंवा पवारांच्या हातातून बारामती काढून घेतणं हे जे भाजपचं स्वप्न होतं ते कुठेतरी या विधानसभेच्या निमित्ताने जे आहे ते या सगळ्याला नांदीला सुरुवात झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा तपशील आपण दिलेला आहे आणि रोहन यांनी दिलेला तपशील हाच खरं तर जय महाराष्ट्राच्या बातमीदारीतला आणि विश्लेषणातला महत्त्वाचा फरक अधोरेखित करतो। रोहन कदम काय म्हणाले? ते म्हणाले संग्राम थोपटे पडले, त्याच्याचबरोबर जगताप पडले, याचा अर्थ भवितव्यात भविष्यामध्ये बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीची बांधणी सुरू झाली। आता आपण जाणार आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये। उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निकाल लागले ते महायुतीच्या बाबत। आमचे सहकारी प्रतिनिधी किरण गोटूर माझ्या सोबत आहेत, आता जोडलेले आहेत। किरण, तुमच्या अंगावर नाही गुलाल पडला, आपले बहुतेक सगळे प्रतिनिधी गुलालात न्हावून निघालेले आहेत। उत्तर महाराष्ट्रात गुलाल उधळला गेला का नाही उधळला गेला? सर, खूप मोठ्या प्रमाणात गुलाल नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये जे आहेत उधळण्यात आलेला आहे, कारण अभूतपूर्व असा यश जो आहे तो महायुतीला उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये 47 जागा आहेत आणि यापैकी 44 जागा महायुतीने जिंकलेला आहे। फक्त जामखेडची एक जागा आहे, तिथं रोहित पवार आणि राम शिंदे खरं तर यांच्यामध्ये काटेकी टक्कर अद्याप चालू आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीने जे 14 जागा लढवलेले होते आणि 14ही जागावरती महायुतीने जे आहे ते विजय मिळवलेला आहे। अत्यंत अभूतपूर्व यश महायुतीला म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना मिळालेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 3 मोठे नेते हे विजयी झालेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने येवला मतदारसंघातून भुजबळ विजय झालेले आहेत, दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ विजय झालेले आहेत आणि मालेगाव बाह्य दादा भुसे जे नाशिकचे पालकमंत्री होते, हे तिन्ही नेते, हे दिग्गज नेते हे नाशिक जिल्ह्यातून विजय झालेले आहेत। आणि उत्तर महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील असतील ते शिर्डी विधानसभा मतदारसंघामधून विजय झालेले आहेत। आणणार आहे किरण, आपण त्याचं उत्तर द्यायचं आहे। मला आपल्याकडून याचा खुलासा लागेल। आधी आपण आत्ताच उल्लेख केला त्या लढाईचा, आणि ती लढाई आहे छगन भुजबळ यांच्या बाबतची। छगन भुजबळ पडलेच पाहिजेत अशा प्रकारे जरांगे म्हणत होते। काय झालं, जरांगेंच्या मराठवाड्यात त्यांची अवस्था काय आहे हा नंतरचा मुद्दा, पण भुजबळ पडू शकले नाहीत, काय कारण आहेत त्याची? मतदानाच्या आधी 2 दिवस जरांगे येवल्यामध्ये आले होते स्वतः आणि त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा अशा पद्धतीचं भावनिक आव्हान जे आहे ते जरांगे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। पण विकासाच्या मुद्द्यावरती मतदार मलाच कौल देतील असं आधीपासून भुजबळ यांनी वेळोवेळी भूमिका घेतलेली होती आणि त्याचंच प्रत्यय आजच्या या विजयामध्ये दिसतोय। पण काही प्रमाणात का होईना भुजबळांची जी
मताची टक्केवारी आहे म्हणजे विजयाची जी टक्का आहे तो कमी झालेला आहे आणि त्याचा एक दुःख सुद्धा अगदीच काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे. पण विजय मोठा आहे. अनेक अडचणी भुजबळांना आलेले होते पण त्यानंतर सुद्धा भुजबळ यांनी या येवला मतदारसंघामधून विजय मिळवायचा आपल्याला बघायला मिळत आहे. बिलकुल किरण, एक आणखीन मुद्दा इथे उपस्थित राहतो तो समीर भुजबळ यांच्या बंडखोरीचा. प्रत्यक्षात पडद्यामागून छगन भुजबळ आणि दादा भुसे यांची हात मिळवणी होती, कारण सुहास कांदेंसारखा एक नवा चेहरा त्यांना उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित आणि प्रस्थापित होऊ द्यायचा नव्हता म्हणून समीर भुजबळांना पाठवलं गेलं. पण प्रत्यक्षात जनतेनंच ठरवलेलं होतं की कोणतीही लांडीलबाडी यावेळेला चालणार नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की समीर भुजबळ पराभूत झाले. आता काय होणार आहे त्यांचं? सर खरं तर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे हे वन साइड निघतील अशा पद्धतीची परिस्थिती आधी होती. पण ऐन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत समीर भुजबळ यांनी या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अत्यंत अटीतटीची लढाई या मतदारसंघामध्ये होईल असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण 80 ते 90 हजारहून अधिक मताधिक्यांनी सुहास कांदे हे निवडून आलेले आहेत आणि त्याचे कारणं देखील खरं तर वेगवेगळे आहेत. मागच्या 5 वर्षापासून सुहास कांदेंनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेले आहेत आणि मतदारसंघाची एक बांधणी जी आहे ते कांदेकडनं करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि मनमाड मतदारसंघामधला जो पाणी प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षांपासून पाणी प्रश्न हा या मतदारसंघामध्ये होता. ते पाणी प्रश्नावरती तोडगा काढण्यामध्ये कांदे यांना काही प्रमाणात काही ना जे यश आल्याचं बघायला मिळतंय आणि त्यासाठीच मतदार कांदेच्या मागे हे गेलेले आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती मतमोजणीनंतर आपल्याला इथे बघायला मिळतंय. आणि त्याच पद्धतीने सर अजून एक महत्वाची लढाई उत्तर महाराष्ट्रामध्ये संगमनेर मधून बाळासाहेब थोरातांना एक मोठा धक्का बसलेला आहे. अनेक वर्षांनंतर महत्वाच्या आणि तपशिलाकडे आपण आणलं, आपण जोडलेले राहा. मला किरण यांनाच पुढचा प्रश्न विचारायचा आहे आणि किरणच आता परत एकदा या चर्चेच्या निमित्तानं आपल्या सोबत आहेत. मला किरण या गोष्टीचा खुलासा आपण करा, बाळासाहेब थोरात पडतील याचा संकेत तुम्हाला कधी मिळाला? सर खरं तर अनपेक्षित निकाल आहे अशा पद्धतीची माहिती इथले मतदार असतील किंवा राजकीय विश्लेषक असतील यांच्याकडनं मिळत आहे. कारण अनेक वर्ष बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि मुख्यमंत्रीचं चेहरा सुद्धा आहेत बाळासाहेब थोरात. अशा अनेक वेळा त्यांना प्रोजेक्ट सुद्धा करण्यात आलेलं होतं. पण यावेळेस त्यांचं या मतदारसंघामध्ये पराभूत झालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मतदानाच्या आधी काही दिवस सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यामध्ये काही कारणामुळे वाद निर्माण झालेला होता आणि त्या वादाचं भावनिक जो आहे मुद्दा ते थोरातांच्या पाठीशी राहील, कारण भावनिक लाट इथे निर्माण होईल अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण ऐन वेळेस भाजपमधून शिवसेनेत आलेले अमोल खताळ यांच्या मागे संगमनेर मधील जनता जी आहे ती उभी असल्याचं आजच्या निकालानंतर आपल्याला बघायला मिळालं नाही. त्यामुळे एक मोठा धक्का काँग्रेसला या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये मानला जातोय. बिलकुल किरण, धन्यवाद. आपण या चर्चेत आलात. दरम्यान आता चर्चेला पुढे नेण्यापूर्वी तुम्हाला प्रश्न असू शकतो की हे माझ्या आजूबाजूला काय दिसतंय? हा एक व्हर्च्युअल सेट आहे, थोडक्यात कल्पना चित्र आहे. विधान भवनाच्या आतमध्ये काय परिस्थिती असते, कशा पद्धतीने रचना असते ते आपल्याला दाखवण्याची, कारण चर्चा विधानसभेची आहे. विधानसभेच्या अंतर्गत जिथे निर्णय होतात तुमच्या आमच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे, तो तपशील आपल्यापर्यंत आणण्याची. आता उत्तर महाराष्ट्राच्या नंतरची चर्चा विदर्भाची. तो विदर्भ जो पूर्णपणे ताकदीनं महायुतीच्या सोबत उभा राहिला, तसं पाहायला गेलं अख्खं राज्यच उभं राहिलेलं आहे. पण त्यात सुद्धा विदर्भाच्या बाबतीत शंका होत्या, कुशंका होत्या, त्या दूर झाल्या. आमचे सहकारी हितेश मेश्राम आता थोड्याच वेळात आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसायला लागतील. आपण या चर्चेमध्ये टीव्ही बघतो आहोत. टीव्ही एक चांगली कल्पना आहे, आपण जरूर पहा. या टीव्ही मध्ये आलेले आहेत हितेश मेश्राम. काय हितेश, कसं काय दिवसभर बऱ्यापैकी कामाचा ताण होता की नाही? नक्कीच आणि एकदम ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल जो आहे हा माझ्या अनुभवात तरी मला पहिल्यांदा असा ऐतिहासिक जो निकाल आहे पाहायला मिळालेला आहे. बिलकुल हितेश, आणखीन एका प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं आहे की ज्या पद्धतीनं निकाल आला त्या निकालाच्या अनुषंगानं तुम्हाला तयारीला काही वेळ मिळाला होता का? तुम्ही स्वतः या निकालाला अपेक्षित करत होतात का? खरं पाहायला गेलं तर हा अनपेक्षित निकाल आहे. जेवढा तो उद्धव ठाकरेंसाठी अनपेक्षित आहे तेवढाच तो अनेक पत्रकारांसाठी पण अनपेक्षितच आहे.
खरं तर बघितलं गेलं तर खरंच अनपेक्षित हा निकाल आहे आणि कोणाला असं वाटलंही नव्हतं की एकदम पूर्ण वन साइड हा निकाल जाईल. ज्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर विदर्भात 62 पैकी जे आहे फक्त 12 सीटा जे आहे महायुतीला मिळालेल्या आहे आणि स्वाभिमानी म्हणजेच 50 जे सीटा आहे महाविकास महायुतीला जे आहे मिळण्यात आले त्यामध्ये रवी राणाची स्वाभिमानी जो पक्ष आहे युवा स्वाभिमानी जो पक्ष आहे तो पकडला तर 50 सीटा पूर्ण म्हणजे आपण 90% जे विदर्भाचा कल आहे तो पूर्णपणे जो आहे महायुतीला मिळाल्याचं आपण पाहतो आहोत. आणि या अनुषंगाने हितेश मला एक आणखी मुद्दा लागेल आपल्याकडून आणि त्याचं उत्तर लागेल. आता तुम्ही कुठे आहात हे मला लक्षात येत नाहीये, पण बहुतेक कदाचित तुम्ही विमानतळावर आहात आणि नागपूर विमानतळावर तुम्ही फडणवीसांची वाट पाहताय असं मला वाटतंय. आपल्या निकालाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी फडणवीसांना काही काळात तिथे पोहोचावं लागेल आणि तुम्ही फडणवीसांचीच वाट पाहताय का? नक्कीच नक्कीच फडणवीस आता काहीच वेळात इथे येणार आहेत, त्यानंतर गडकरींकडे जाणार आहेत आणि घरी स्वतःच्या मातोश्रीला भेटून आणि नंतर ते जे प्रमाणपत्र आहे ते घेण्याकरता देखील जाणार आहेत आणि तिथून थेट परत दिल्लीला जी आहे बैठक आहे त्या बैठकीला जाणार आहेत. आणि आता थोड्याच वेळात फडणवीस इथे येणार आहेत आणि माध्यमांशी कदाचित ते बोलू शकतात, आपली प्रतिक्रिया देऊ शकतात. बिलकुल हितेश, आपण आणखीन एक बातमी आम्हाला दिलीत. जसं आपण मगापासून टीव्ही सांगतोय तसं बातमीत बातमी पण लपलेली असते. तुम्ही सांगितलं फडणवीस थेट रात्रीच दिल्लीला जाणार आहेत, जेणेकरून सत्ता स्थापनेच्या हालचाली अत्यंत वेगवान पद्धतीने येत्या 48 तासात होऊन जातील असं चित्र आहे. धन्यवाद हितेश, बारकाईनं लक्ष ठेवा आणि या निमित्तानं आपण भेटत राहू, बोलत राहू. आपण चर्चेला पुढे नेतोय. आता आपण या चर्चेत जातोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला मतदान होणार नाही, देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी माणसं नसतील इथपर्यंतची विविध चर्चा झाली. पण याच विधानसभेमध्ये आता दणदणीत विजय घेऊन फडणवीस तर येतीलच, पण फडणवीसांच्याच सोबत पश्चिम महाराष्ट्राचं समर्थन सुद्धा येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या समर्थनाची चर्चा का असते, का गरजेची असते, का महत्त्वाची असते, का तिला इतकं महत्त्व आहे? कारण हा महाराष्ट्रावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्यांचा, राज्य केलेल्यांचा प्रदेश आहे आणि हा तोच प्रदेश आहे जिथे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढाई सर्वाधिक मतदारसंघांमध्ये होती. अमर पाटील आता थोड्याच वेळात आपल्या समोर येतील, या इथे आपल्या समोर ते दिसायला लागतील आणि मी त्यानिमित्तानं त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांच्या राजकीय निरीक्षणाच्या बाबतीत, तपशिलांच्या बाबतीत विचारणार आहे. अमर, कुठे उभे आहात आता तुम्ही? चेहऱ्यावर खूप प्रकाश आहे, आपला चेहरा जरा नीट एकदा दिसू द्या. सध्या मी निवडणूक केंद्राच्या बाहेरच्या बाजूला उभा आहे, कारण सगळ्यात वेळानं निकाल लागला शिंदे गटाच्या चंद्रदीप नरके यांचा. कारण महाविकास आघाडीला एक जागा मिळेल अशी अपेक्षा होती, त्या अपेक्षेचाही सुपडा साफ झाला. कारण महाविकास आघाडीने थोड्याफार फरकात ते राहुल पाटील म्हणून उमेदवार करवीरमधले आहेत, त्यांना मतदान मिळेल असं वाटत होतं, तरी त्यांचा सुपडा साफ झाला आणि चंद्रदीप नरके विजयी झाले. त्यामुळे मी आत्ता त्याच केंद्रावरून बाहेर पडलो आणि इथं रस्त्यावर उभारलो आहे. सर, गेल्या काही दिवसापासून हे पत्रकाराच्या आणि त्यात सुद्धा टीव्ही पत्रकारांच्या आयुष्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं घटक हा भाग असतो की जिथे जसं घडेल तिथे तसं परिस्थितीला आपण सामोरं जातो. आपण जोडले गेलात त्याबद्दल खरंच आनंद आहे. मला आता थोडंसं पश्चिम महाराष्ट्रातल्या गणिताबद्दल सांगा. पश्चिम महाराष्ट्रातलं गणित बऱ्याचदा जातीचं असतं, बऱ्याचदा वर्चस्वाचं असतं, बऱ्याचदा आर्थिक असतं. पण या वेळेला एक महत्त्वाचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रातला होता, तो म्हणजे असा, आणि आपण स्वतः सुद्धा तो अधोरेखित केला होता, सर्वाधिक मतदान झालेले सर्वाधिक मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रात होते. याचा परिणाम निकालावर आला का, हा पहिला एक मुद्दा. आणि आपण त्याचबरोबर हाही मुद्दा अधोरेखित करा अमर, की हे सगळं घडत असताना महायुतीने किती जिंकले आहेत, किती एकूण मतदारसंघ आहेत आणि याचे संकेत काय आहेत? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये प्रथमतः 2 भाजपचे उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर कागलची सगळ्यात मोठी अटीतटी लढत होती की शरद पवारांनी तिथं आपलं सगळं पणा लावलं होतं समर्थ गाडगेंसाठी. कारण शरद पवारांनी एका दिवसामध्ये इचलकरंजी, चंदगड, गडिंग्लज अशा ठिकाणी सभा घेऊन मला गद्दारी करणाऱ्याला पाडा असं म्हणलं होतं.
हसन मुश्रीफ विरुद्ध म्हणजे समर्थ गाडगे जरी निवडणूक झाली असली तरी अजित पवार विरुद्ध शरद पवार हीच निवडणूक कागलमध्ये लागली आणि या कागलमध्ये हसन मुश्रीफने आपली बाजी मारली आणि आपला गड राखला। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला महायुतीने सुरुवात केली विजयाचा संकल्प म्हणून जे आई करवीर निवासीने आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील यांनी मोठी एक सभा घेतली होती। या सभेचाही मोठा परिणाम झाला। त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीनं प्रियांका गांधी यांची सभा घेतली होती आणि त्याच दुसऱ्या दिवशी महायुतीने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेतली। कोल्हापूर हा पुरोगामीचा जिल्हा मानला जातो, परंतु आता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच महायुतीची जागा निवडून आल्या आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये एक अमर आपण जोडलेले राहा, अमर आपण जोडलेले राहा, आपण जाऊ नका कुठेही, इथेच थांबा जिथे आहात तिथे। दरम्यान मी एक कराडची बातमी घेतो आणि पटकन आपल्याकडे परत येतो। सत्यजित पाटणकरांच्या घराबाहेर तणाव निर्माण झालाय। शंभूराज देसाई यांच्या मिरवणुकीत कार्यकर्ते आक्रमक झाले। देसाईंच्या विजयाच्या नंतर ही मिरवणूक निघाली होती। शंभूराज देसाई यांनीच स्वतः आपापल्या कार्यकर्त्यांना दूर केलेला आहे। हा तणावाच्या निमित्तानं आलेला व्हिडिओ आपण पाहतोय, तो आपल्याला फुल स्क्रीन करून पाहता येईल आणि सत्यजित पाटणकरांच्या वाड्यासमोर हा तणाव निर्माण झालेला आहे निवडणूक निकालाच्या नंतर। सुहास पाटील आमचे प्रतिनिधी सोबत जोडले गेलेले आहेत। सुहास, आवाज येतोय? येतोय सर। काय घडलं, का घडलं, कधी घडलं, कुणामुळे घडलं? सर, निवडणूक निकालानंतर शंभूराज देसाई यांची पाटण शहरातून मिरवणूक निघाली। मिरवणूक निघाल्यानंतर सत्यजित पाटणकर यांच्या वाड्यासमोर मिरवणूक आली असता तिथे शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत होते। त्याच दरम्यान पाटणकर गटाचेही 500-600 कार्यकर्ते त्यांच्या घरात वाड्यासमोर उभे होते। त्यामुळे एकमेकांकडे हावभाव करत असताना या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। मात्र शंभूराज देसाई यांनी मिरवणुकीतून उतरून पुढे येत आपल्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलून नेत हा तणाव निवळण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणून शंभूराज देसाई हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पाटणमधून बाहेर पडले। सर, चला सुहास, या निमित्तानं आपण भेटलो, आजच्या दिवसामध्ये बोललो, खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलून। जाता जाता एक सांगा, शंभूराज देसाई पुन्हा मंत्री होत आहेत की नाही? शंभूराज देसाई आज संध्याकाळी पुन्हा मुंबईला जाणार आहेत। त्यानंतर मुंबईतील घडामोडी घडल्यानंतर शंभूराज देसाई पुन्हा मंत्री होतील असं कार्यकर्त्यांकडूनही बोललं जात आहे। सर, धन्यवाद सुहास, आपण बारकाईनं नजर ठेवा। शंभूराज देसाई कधी निघाले, कधी पोहोचले, कुठे गेले, या सगळ्या तपशिलाला आपण आमच्यापर्यंत पोहोचवत राहा, आपण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। आपल्याला परत एकदा अमर पाटील यांच्याकडे जायचं आहे। अमर पाटील यांचा संपर्क बाधित झालाय असं आत्ताच आमच्या प्रोड्युसरनी सांगितलंय। आपण आता पुढच्या तपशिलाकडे जाणार आहोत। कुणाल भोईटे जोडले जात आहेत। कुणाल भोईटे आमचे ठाण्याचे प्रतिनिधी आहेत। कुणाल, नमस्कार, आवाज येतोय? कुणाल भोईटे आता टीव्ही स्क्रीनवर आहेत। कुणाल, तुम्ही कार्यकर्ताच जास्त वाटताय। सर, ज्याप्रमाणे महायुतीला एक मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला आणि या जल्लोषामध्ये गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचमुळे हा सगळा गुलाल माझ्या अंगावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र ज्या जनतेमुळे किंवा ज्या लाडक्या बहिणींमुळे हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, कारण वाढलेली टक्केवारी नेमकी कुणाची असा सवाल आता सगळीकडे विचारला जातोय। तो टक्का आता लक्षात आलेला आहे, तो लाडक्या बहिणींचा टक्का आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणी सगळ्या जमा झालेल्या आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे की लाडका भाऊ निवडून आलेला आहे किंवा लाडक्या भावांच्या सरकारचं एक मॅन्डेट जे आहे ते महाराष्ट्राने दिलेलं आहे। त्याचप्रमाणे हे सर्वच कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणी असतील या ठिकाणी आलेले आहेत। ह्याच्यानंतर मीनाक्षी शिंदे टिकटॅक या ठिकाणी आपण पाहतोय की प्रसाद सर, खरं पाहायचं झालं तर मतदानाची टक्केवारी वाढली तर ती मतदानाची टक्केवारी ही सरकारच्या विरोधात आहे असं म्हटलं जायचं। मात्र आत्ताची ही टक्केवारी सरकार सोबतची आहे असं एक चित्र पाहायला मिळते। प्रसाद सर, आपण जोडलेले रहा। या निमित्तानं 2-3 गोष्टी अधोरेखित होत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा
तर गुलाल आता पत्रकारांच्याही अंगावर येतो. पत्रकारांच्या अंगावर आल्यानंतर सुद्धा ते आपल्या कर्तव्यात कसूर करत नाहीत. तुम्ही त्याचं एक उदाहरण देताय. पण मला या निमित्तानं आता पुढचा मुद्दा अधोरेखित करायचा आहे. आता तुम्ही फार एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलीत. तुम्ही असं म्हणालात की आत्तापर्यंत आपल्याला काय शिकवलं गेलं होतं की मतदान वाढलं म्हणजे विद्यमान सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठीचं ते मतदान आहे. पण तसाच अर्थ प्रत्येक वेळेला नसतो. मला वाटतं की तुम्ही या लाडक्या बहिणींना विचारा की त्यांनी सरकार परत आणण्यासाठी मतदान केलं तेव्हा काय ठरवून त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. नक्कीच प्रसाद सर, या सगळ्या लाडक्या बहिणी एकवटलेल्या पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ह्या सगळ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि आपण त्यांच्याशीच बातचीत करूया. नेमकं काय समजून घराबाहेर पडला होतात? मतदानाचा टक्का वाढलाय म्हणजेच सरकारला मॅन्डेट दिलेला आहे. लाडक्या बहिणी नेमकं मनात काय ठेवून बाहेर पडल्या? लाडक्या बहिणींना आहे ना की सगळ्या म्हणजे फक्त ठाण्यापुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक घराघरातल्या स्त्रीने फक्त आमचे साहेब निवडून आले पाहिजेत म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणीने फक्त साहेबांसाठी मतदान केलंय. जिथे साहेब तिथे धनुष्यमान म्हणून सगळ्या बहिणी साहेबांसाठी एकटवलेल्या आहेत. कारण की आतापर्यंत स्त्रियांचा विचार कोणीच केला नव्हता. दिवाळीपासून सगळ्या महिला आमच्या प्रचारासाठी घरचा सण सोडून गल्लोगल्ली फिरत आहेत. फक्त साहेब निवडून आले पाहिजे म्हणून आमच्या सगळ्या महिला एकटवलेल्या. आणि आज आमच्या साहेबांचा विजय, आमच्या सगळ्या महिलांचा विजय खरंच आज पूर्णत्वाला गेलेला आहे. जे आमच्या साहेबांसाठी 2.5 वर्ष हम तुम्हारे साथ आहे. प्रसाद सर, एक गोष्ट अधोरेखित करायला लागेल की एकनाथ शिंदे यांचा विजय होण्यासाठी महिलांनी सण सोडून रस्त्यावरती आल्या होत्या, स्वतः प्रचारामध्ये उतरल्या होत्या. आणि त्याच या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी एकनाथ शिंदे यांचं सरकार यावं किंवा त्यांनी पुन्हा एकदा निवडून यावं यासाठीच या सर्वच कार्यकर्त्या महिला लाडक्या बहिणी रस्त्यावरती उतरून त्यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि याचाच प्रत्यय आजच्या या संपूर्ण निकालामध्ये आलेला आहे. प्रसाद सर. जी कुणाल, धन्यवाद या सगळ्या आपल्या निरीक्षणाच्यासाठी. आपण या निमित्तानं अधिकाधिक संख्येनं मतदानाला उतरलेल्या महिलांपर्यंत पोहोचलात. मला एक गोष्ट इथे अधोरेखित करायची आहे की महाराष्ट्रामध्ये या वेळेला पुरुषांइतकंच मतदान हे महिलांचं झालंय. पुरुषांचं मतदान 6,74,00,000 जवळपास आहे. महिलांचं मतदान 6,03,00,000 जवळपास आहे. हा फार मोठा फरक आहे, अशातला भाग नाही, पण हा लक्षात घेण्या इतपत फरक आहे. आपण एकदा या चर्चेच्या निमित्तानं पुढच्या आमच्या सहकार्यापर्यंत जाणार आहोत. महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आता मुंबईतून येत आहेत. मुंबईतून महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत. महेंद्र, तुम्ही दिसताय, मला हात हलवताना दिसताय, मी पाहिलं तुम्हाला. कोणासोबत आहात? काय निकाल आहे? काय तपशील आहे? सांगून टाका पटपट. नक्की सर, माझ्यासोबत ठाकरे गटाचे महेश सावंत आहेत. अतिशय प्रतिष्ठेची लढाई होती, ऐतिहासिक लढाई होती. या ऐतिहासिक दादर माहीम सारख्या एरियात ही लढाई होती आणि त्यांनी तो गड राखलाय. आपण त्यांच्याशी वार्ता करूया. सर, काय सांगाल? एकदम ऐतिहासिक असा विजय आणि ऐतिहासिक दादर माहीम मतदारसंघातून हा विजय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांचा आहे, आमच्या शिवसैनिकांचा आहे, महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे आणि मायबाप जनतेचा आहे. जो ऐतिहासिक तुम्ही रंगवला होता, परंतु अटीतटीच्या लढतीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि सर्वसामान्य माणसांनी निवडून आलेला प्रतिनिधी तुमच्या समोर आहे. हा निकाल आहे जो तो अपेक्षित आहे? अपेक्षित होता, निवडून येणार होतो, पण मार्जिन आम्हाला 5,000पर्यंत होता, पण तो कमी झाला थोडा. मुंबईचा निकाल एकूण बघितला तर तो उद्धव ठाकरेंनी जसं बोललंय की अनाकलनीय आहे. ते पूर्ण महाराष्ट्राचाच रिझल्ट आहे, तो अनपेक्षित आहे. एवढा रिझल्ट कसा लागला आम्ही पण विचार करतो. काय वाटतंय, काय असू शकतं, काय कारण, कुठे कमी पडली ठाकरे सेना? ते आता मी काय एवढा मोठा ना, मी माहीमच्या बाहेर गेलोच नाही, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचं चित्र मला माहिती नाही. तो आणि मला न्यूज बघायला सुद्धा वेळ नव्हता. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. सर, पाहायला गेलं तर मुंबईत जे आहेत त्या ठाकरेंच्या 22 जागा होत्या, त्या 22 जागांपैकी 10 जागांवरती आहेत ते ठाकरे यांचे उमेदवार आहेत, ते निवडून आले. त्यामुळे कुठेतरी प्रमाणात आपण असं म्हटलं पाहिजे की ठाकरेंनी जो आहे तो गड राखण्यात, मुंबईवरती जो विश्वास आहे, मुंबईकरांचा जो विश्वास तो मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. जी महेंद्र, आपण ज्या मतदारसंघाची चर्चा करता आहात त्या मतदारसंघामध्ये शिवसेना भवन आहे आणि परिणामस्वरूप शिवसेना भवन असलेल्या ठिकाणी, शिवाजी पार्क असलेल्या ठिकाणी, म्हणजे जिथे शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली ती जागा
आणि जिथून त्यांनी शिवसेना चालवली ती जागा, अशा दोन्ही महत्त्वाच्या जागा जिथे आहेत त्या मतदारसंघाला आपल्या हातून न जाऊ देण्यात उद्धव ठाकरे आज तरी यशस्वी ठरलेले आहेत. अर्थात मला एक आणखीन मुद्दा आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे, तुम्ही त्याचं पटकन मला उत्तर द्या. अमित ठाकरेंची काही प्रतिक्रिया आली का पराभवाच्या नंतर? नाही, अमित ठाकरेंची काही प्रतिक्रिया आली नाही. मात्र मनसेचंही जे इंजिन आहे तेही परत यार्डमध्ये गेलं असं म्हणावं लागेल. कारण कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा राज ठाकरेंच्या भाषणांचा हा फक्त प्रभाव लोकांच्या मनावर पडतो, पण तो मतांमध्ये रूपांतर होत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. त्यामुळे काही दिवसात किंवा राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान अमित ठाकरे हे यांनी प्रचार तर घरोघरी जाऊन केला होता. त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत घरोघरी प्रचार करत होते. ते त्यांनी चालत जाऊन पण प्रचार केला होता, पण मात्र मनात जे ते लोकांच्या पोचू शकले नाहीत. त्यामुळे कुठेतरी मनसेलाही या सगळ्या गोष्टींचा जो फटका आहे तो पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात काही इंजिन चाललेलं दिसून नाही आलंय. जी धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्यासाठी महेंद्र. हा विषय मी या निमित्तानं आपल्याबरोबर परत चर्चा करेनच. तुर्तास आपले आभार. चर्चेच्या निमित्तानं आपण आता पुढच्या बातमीकडे, पुढच्या तपशिलाकडे वळतो आहोत. बातमी आणि तपशील हा आदिती तटकरे यांच्या संदर्भातला आहे. आपण पटकन एकदा जाणून घेणार आहोत आदिती तटकरे यांचा निकाल काय सांगतोय. त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. आदिती तटकरे विजयी झाले आहेत. त्या जवळपास 82,000 मतांनी जिंकलेले आहेत. रायगडातला एक महत्त्वाचा मतदारसंघ आदिती तटकरे यांच्यासाठी अत्यंत संवेदनशील असतो. या वेळेला त्यांना असलेलं आव्हान लक्षात घेता आदिती तटकरे यांनी मिळवलेला विजयही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. आदिती तटकरे यांनी या निकालानंतर मतदारांचे आभार मानले आहेत. मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे भरघोस मताने विजयी झाले आहेत. आपण आदिती तटकरे यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, आज भरघोस मताने विजय झाला, त्याबद्दल आपलं पहिली प्रतिक्रिया काय? भरघोस मताने आपला विजय झाला दुसऱ्यांदा. मी माझ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार भगिनींचे मनापासूनचे आभार मानते आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या मतदारसंघात त्यांनी मला काम करण्यासाठीचा जो आशीर्वाद दिला त्याबद्दल त्या विजयाचा नम्रतेने स्वीकार करते आणि या मतदारसंघ अधिक विकसित करण्याचा हा निर्धार आम्ही आजच्या विजयानंतर केलेला आहे. मला मनापासूनचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे नेते, राष्ट्रीय आमच्या पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री अजितदादा यांनी महिला व बाल विकास विभागाचे मंत्री म्हणून लाडकी बहीण योजना राबवण्याची मला संधी दिली आणि आज माझ्या माता भगिनींचा जो आशीर्वाद मतदानाच्या रूपाने मिळालेला आहे महायुतीला, तो निश्चितपणाने आमच्या सर्वांसाठी आनंद देणारा आणि समाधान देणारा. निश्चितच यामध्ये आदिती तटकरेच्या श्रीवर्धन मतदारसंघातून 80,000च्या वर मतदार आपला विजय शिक्कामोर्तब केला आहे. अजय नारकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. आता आपण पालघरला जातोय आणि पालघर मधला तपशील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तो खास आहे. कारण काय तर राजेंद्र गावित विजयी झाले आहेत, पण राजेंद्र गावित हे यापूर्वी एकदा दोनदा इकडून इकडे करताना आपण त्यांना पाहिलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या पक्षातून निवडणुका लढताना आपण पाहिलं होतं. पालघरमधून राजेंद्र गावित यांचा विजय झाला आणि या विजयाच्या संदर्भातला तपशील आता आपल्या समोर आहे. पालघर मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार जे होते राजेंद्र गावित हे आता विजय झालेला आहेत. मोठा धक्का, जे 40,000 जे मोठे मताधिक्य होते त्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत. आता आपल्याशी बोलण्यासाठी राजेंद्र गावित आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊ की त्यांच्यावरती बऱ्याच अशा काही टीका करण्यात आल्या होत्या, परंतु 40,000 मताधिक्याने जे निवडून आले ते त्यांचं नेमकी श्रेय काय असेल सर? सर्वप्रथम आमचे महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमच्या जिल्हाध्यक्षापासून सगळ्यांना मी सगळ्या टीम वर्कला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही DCM साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्याच्या विकासासाठी म्हणजे आपला अत्यंत पारदर्शकपणे आणि एक सकारात्मक दृष्ट्या या ठिकाणी त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण याचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बहिणींनी एक भावाला आपलं
त्यांनी जी ही योजना जाहीर केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान झालेलं आहे. परिणाम स्वरूप महायुतीचे स्ट्राईक रेट आहे हा एक प्रचंड त्या ठिकाणी असा वाढलेला आहे. सर, आपण कोणत्याही पक्षात गेल्यानंतर विजय होतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरच्या सभेमध्ये सांगितलं, त्याचं काय कारण असतं? हे बघा, मी कधीही कुठल्याही पक्षात जरी असलो तरी मी जात बघत नाही, पक्ष बघितलं नाही, समाज बघितला नाही आणि सामाजिक आशय म्हणून त्या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिणाम स्वरूप या लोकांनी पालघरशी माझे अत्यंत स्नेहाचा संबंध आहे आणि म्हणून लोकांनी एवढ्या मोठ्या मताधिकाने माझे या ठिकाणी मला विजय केलेला आहे. राजेंद्र गावित होते, पालघर मतदारसंघात विजय झालेले आहेत. आपण पाहिलं की त्यांना जे मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये आहे. जे मतदार आहेत त्यांनी मोठ्या धक्क्याने मला विजय केलेला आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी विनायक पवार, पालघर. या बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आपण कुठेही जाऊ नका. दिवसभरातल्या निकालाचं अचूक, थेट आणि बिनधास्त विश्लेषण फक्त जय महाराष्ट्रवर सुरू आहे.